सगळं अपलोड करायला वेळ लागला आम्हाला. तारीख सांगा, तारीख सांगा, तारखा एक नाही. आम्ही ठरवून दिली होती 22 तारीख. कारण काय होतं तर राज्याचे मुख्यमंत्रीचा जन्मदिवस देवाभाऊचा आणि अजितदादाची पुण्यतिथी होती. हा योग धरून आम्ही त्या दिवशी पैसे टाकायचं आमचं ठरलं होतं. पण आपण आपल्या याच्यामध्ये जे 56 लाख लोकांना या योजनेचा फायदा देणार होतो त्याच्यामध्ये आठ घातली होती आपण की जे इन्कम टॅक्स भरणार आहेत त्यांना मात्र वगळ. मग इन्कम टॅक्सची यादी आमच्याकडनं होती. केंद्र सरकारकडून यादी आम्हाला यायला प्राप्त झालेली ही होईलच वाटत होतं आणि पत्रकाराला दुपारी 3ची वेळ दिली. पुन्हा त्यांना मेसेज केला की आपण अजून 1 तासभर थांबूया. 4ला देखील आली नाही यादी. आता तर आम्ही खोटं ठरलो अशी आमच्या मनातली भावना झाली. अधिकारी आम्ही बसून चर्चा केली, काही असो, आता 4च्या पुढे जायचं नाही म्हणजे जायचं नाही. जेवढी आपल्याकडे अपलोड माहिती आहे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या 5 लोकांची 10 लोकांची सगळ्याची घ्या. 580 काहीतरी आकडा भेटला आणि आम्ही पत्रकाराच्या समोर ते पहिल्या सोळी यादी डिक्लेअर केली. पुन्हा म्हणले की मग आता पुढे कधी करणार, अजून 1 तासाला येऊ द्या, बाकीचे आम्ही पैसे टाकणार आहोत. योगायोगानं दुसऱ्या दिवसापर्यंत आले, यादी आली, तेवढे बाजूला काढले. पहिल्या सुरू 6,22,000 शेतकऱ्याचे 5,029 कोटी रुपये आम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकले. मग कुणाची केवायसी झाली नाही. आज देखील 50,000 लोकांची केवायसी झाली नाही. 10,000 लोकांची तिथं बोटं उमटत नाहीत. वयस्कर झालेत म्हणजे 60,000 हे लोक आहेत. 90,000 इन्कम टॅक्सचे लोक आहेत. हे सगळं छाटछूट करायला वेळ आला. दुसरी यादी पुन्हा काढली 5,000 कोटीची, 6.2ची, 2-3 याद्या झाल्या. हे करत असताना फिरत असताना प्रत्येक ठिकाणी लोकांच्या भावना आहेत. तुमच्या म्हणण्यामध्येही तथ्य नाही असं म्हणत नाही, पण खूप मोठं 40,000 कोटीची कर्जमाफी म्हणजे साधी गोष्ट नाही. आपण ह्या लोकांना काय दिलोय? तुमचं काम चालू आहे, तुमची बँक चालू आहे, चालू बाकीदाराची 50,000 तुम्हाला बक्षीस द्यायचे, पण हे चेक बंद पडलं, काहीच चालू शकत नाहीत. म्हणून त्यांना आपण सरकारने निर्णय घेतला आणि ह्या ज्यांना 2 लाखापर्यंतचा आहे आणि 2 लाखाच्या वरचे जे लोक आहेत त्या लोकांनी वरचे 25,000, 30,000, 50,000 जे असतील ते भरल्याशिवाय आम्ही पैसे 2 लाख टाकणार नाही. कारण आणि त्याची मुदत काही 8 दिवसात नाही. त्याला पैसे यायला तुमच्याकडे नसणार, आम्हाला माहिती आहे. 27 मार्च पर्यंत ठेवणार आहोत आम्ही. आणि जे लोक भरतील तेवढे पैसे आम्ही तुमच्या अकाउंटला टाकणार. कारण 2 लाख आम्ही दिलो वरचे पैसे नाही भरलं तर ते अकाउंट तसंच थकबाकीत राहणार आहे. आतापर्यंतच्या कर्जमाफीमध्ये आणि ह्या कर्जमाफीमध्ये हाच फरक आहे. आतापर्यंतच्या कर्जमाफी केलेल्या सभासदाला, शेतकरी राजाला पुन्हा कर्ज भेटलं नाही. एपी सिंगाची कर्ज माफी झालेली मला माहिती आहे, पुन्हा दिलं नाही. पण ह्या वेळची कर्जमुक्ती हे वेगळी आहे. एका दिवसामध्ये एवढे तुमचं जे मुद्दल आहे कर्ज, तेवढं कर्ज बँका तुम्हाला देणार आहेत. सरकार तुमच्या पाठीशी मागं ठाम आहे. हा फरक आहे. नाहीतर कर्ज माफी केली पुन्हा काहीच नाही. आणि ते लगेच चालू आहे. 1 ते 2 दिवसामध्ये कर्ज वितरण करायचे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. मग एमजी बँक, जे महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणतो, त्यांचे 1,000 कोटी रुपये होते आणि ती तोट्यामध्ये बँक आहे. ते OTSला मान्य करू शकत नाही. आमचंच अगोदर आमचा कारभार तोट्यामध्ये आले, आम्ही याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. आमच्यासाठी सरकारने वेगळा निर्णय घ्यावा आणि आम्ही त्यांनी जर मान्य केलं तर त्यांचे 1,000 कोटी तोटा आणि आपले 200 कोटी म्हणजे 1,200-1,300 कोटी महाराष्ट्र बँक अडचणीत येणार होती. मग काल बुधवारी मुख्यमंत्री महोदयाने सांगितले की आपण सगळा खर्च बेअर करू आणि 1,000 कोटी त्यांचे सगळे देऊन टाकू. मग ते एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. तुम्हाला एवढंच वाटतंय अजून दुसरे खूप देणं आहे आपल्याला. शेतकऱ्याचंच आमचं कमिटमेंट आहे. जे बोललंय ते आम्हाला द्यावंच लागेल, उशीर झाला तरी द्यावं लागेल. आणि कर्जमाफी ही एकही माणूस शिल्लक राहणार नाही ह्याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ज्या दिवशी आमच्या बोर्डवर येईल की सगळे शेतकरी नील झालेत त्या दिवशीच हे थांबणार आहे. ह्याला मुदत बिलकुलच नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाही. प्रामाणिकपणानं करावं. प्रामाणिकरण करून जे घ्यायचे ते करून घ्यावं.
तसा तहसीलदारकडे आपण काही सूचना दिल्या, जिल्हाधिकाऱ्याकडे त्या ठिकाणी माहिती दिल्या, आपले बावनकुळे साहेबाकडे एक बैठक लावल्या, त्याच्यामध्ये अजून काही अडचणी आहेत. काही ठिकाणी आता कोल्हापूरमध्ये वडिलाच्या नावावर जमीन आहे, त्याची संमती घेऊन पोराला कर्ज वाटप केलंय. मग ह्याच्या नावानं कर्ज केले की दुसऱ्याच्या नावानं बिल यायला लागलंय. म्हणजे त्याच्या दुरुस्त्या काही आम्हाला करावं लागणार. काही मंदिराच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी भाड्यानं दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश करण्यासाठी आम्हाला वेळ लागलेला आहे. आताच कोरे अप्पाचा मला फोन आलता सभागृहात, मी 2 वेळेस उत्तर दिलंय. आमचं सरकार येण्याच्या अगोदर 8 दिवस, महायुतीचं सरकार येण्याच्या अगोदर मागल्या सरकारने जे शेतकरीचे पंप सप्लाय जे आहेत, पाणी पुरवठा संस्था, लिफ्ट इरिगेशनच्या, त्याचं आतापर्यंत सरकार व्याज भरत होतं. मग ते त्यावेळेस 137 कोटी व्याज होतं. त्यावेळेस त्या कॅबिनेटने 137 कोटीला मंजुरी दिली. 2 दिवसाला लगेच आचारसंहिता लागली आणि ते काही पैसे देता आले नाहीत. मग ज्यावेळेस मधला काही वेळ गेला निवडणुकीचा आपला, तोपर्यंत RBIने मध्येच एक पत्र काढलं की आपण फक्त व्याजच भरत होतो.